महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ठाण्यात गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू, अनेक दुकाने जळून खाक। ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली। पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले। आगीत अनेक दुकाने, गोडाऊन आणि मोठ्या प्रमाणावरील माल जळून खाक झाला असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गावदेवी भाजी मार्केट परिसरात पहाटेच्या वेळी अचानक धुराचे लोट दिसू लागले आणि काही वेळातच आगीने संपूर्ण मार्केटला वेढा घातला। या भागात कपड्यांची दुकाने, भाजी मार्केट तसेच विविध साहित्यांची गोडाऊन मोठ्या प्रमाणावर असल्याने आग झपाट्याने पसरली। ज्वलनशील साहित्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली। घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या सहाय्याने युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। मार्केटमधील अरुंद गल्ल्या, धुराचे दाट साम्राज्य आणि आगीची तीव्रता यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या। तरीही जवानांनी जीवाची पर्वा न करता आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान आग विझवताना मोठी दुर्घटना घडली। ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी सागर शिंदे वय वर्ष 43 आणि महापालिका आरक्षक काळू शंकर गाडेकर वय 53 यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। कर्तव्य बजावताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण ठाणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या निधनामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे। तसेच आग विझवण्याच्या कामात सहभागी असलेले अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी सुजित पष्टे वय वर्ष 45 आणि तांडेल समीर जाधव वय 40 हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, दिनेश तायडे, श्रीमती मिताली मॅडम, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी SY तडवी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरातील वाहतुकीवर आणि सकाळच्या बाजारपेठेवरही या घटनेचा परिणाम झाला। या भीषण घटनेमुळे ठाणे शहर हादरले असून नागरिकांकडून मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे सह तृप्ती भोईर, ठाणे।